घोगरे विज्ञान महाविद्यालयात कला दर्पण 2026 कार्यक्रम संपन्न। मेहंदीच्या कलेतून साकारले कैलासवासी अजितदादा पवारांचे हुबेहूब चित्र। धुळे येथील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या डॉक्टर पा. घोगरे महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन कला दर्पण 2026 मोठ्या उत्साहात साजरे होत असून स्नेहसंमेलनाअंतर्गत आयोजित मेहंदी स्पर्धा आणि स्टार्टअप स्टॉल उपक्रमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। तर या कार्यक्रमाचे स्पर्धेचे उद्घाटन कला मंडळाचे समन्वयक प्रोफेसर डॉक्टर व्ही अमृतसागर यांच्या हस्ते करण्यात आले। तर यावेळी प्राचार्य डॉक्टर एम व्ही पाटील यांनी विद्यार्थिनींना कलेचा वापर अर्थार्जनासाठी आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी करण्याचा मोलाचा सल्ला या ठिकाणी दिला। स्टार्टअप स्टॉल उपक्रमातून विद्यार्थिनींनी आपापल्या व्यावसायिक कौशल्याचे दर्शन घडविले। तर याचं उद्घाटन प्राचार्य डॉक्टर एम व्ही पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। तर एकूण 40 स्टॉलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी या ठिकाणी खाद्यपदार्थ स्वतः तयार केले। उत्पादने आणि तंत्रज्ञान आधारित सेवांचे सादरीकरण त्यांनी केले होते। तर अंतर्गत विविध स्पर्धा देखील या ठिकाणी पार पडल्या, ज्यात मेहंदी स्पर्धेत 35 विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त असा सहभाग दिसून आला। तर स्टार्टअप स्टॉलच्या माध्यमातून 40 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपले व्यावसायिक संकल्पना मांडल्या होत्या। तर यावेळी प्राचार्य डॉक्टर एम व्ही पाटील यांचा विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्याचा संदेश या ठिकाणी देण्यात आला। आज आमच्या शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या विज्ञान महाविद्यालयामध्ये स्नेह संमेलनानिमित्त आज ट्रेडिशनल डे साजरा करण्यात आला आणि या ट्रेडिशनल डेमध्ये आमच्या सर्व विद्यार्थिनींनी अतिशय उत्साहात आणि आनंदात सहभाग घेतला। वेगवेगळ्या वेशभूषा करून आज विद्यार्थी आलेले आहेत आणि सर्वांनी आपल्या इंडियन कल्चर दाखवलेलं आहे। विद्यार्थिनींनी साड्या वेगवेगळ्या स्वरूपात जे असतील, गुजराती, राजस्थानी किंवा हरियाणवी असेल किंवा भारतीय नारीचं जे काही रूप आहे त्याप्रमाणे, आणि विद्यार्थ्यांनी ट्रेडिशनल डे साजरा करण्यासाठी एक साऊथ इंडियन ड्रेसमध्ये काही आले होते, काहींनी तात्या विंचूचा रोल केला होता, काहींनी वेगवेगळ्या राजस्थानी गेटअपमध्ये आले होते, काहींनी शेठ बनून आले, काहींनी छत्रपतींचा वेशभूषा केली, काहींनी जिजाऊचा रोल केला। अशा वेगवेगळ्या वेशभूषांमध्ये विद्यार्थ्यांनी आज आनंद घेतलेला आहे आणि स्नेह संमेलनानिमित्त त्यांना जे काही वर्षभराचा जो त्यांचा काही स्ट्रेस असतो त्या स्ट्रेसमधून आज त्यांना थोडं रिलीफ मिळालेलं आहे आणि पुढे परीक्षा येऊ घातल्या असल्या कारणाने हा थोडा रिलीफ त्यांना निश्चितच त्यांच्या पुढील अभ्यासासाठी आणि उपक्रमांसाठी त्यांना लाभदायक ठरेल। मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद।